नमस्कार, मी भगवान शेलटे आणि आपण पाहत आहे कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला. समुद्र खवळला. जेटीवरूनच घेतलं शिवराजेश्वराचं छत्रपतींनी दर्शन. आणि राणेंचा तिसरा पुत्र म्हणून जबाबदारी घेणार प्रसाद लाड यांचा विश्वास. आता पाहूया सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सर्व आवश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवता येणार असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. कोरोनामुक्त गाव ही मोहीम आजपासून आता राबवायची. माझं घर कोरोनामुक्त पाहिजे, माझी वस्ती कोरोनामुक्त पाहिजे, माझं गाव कोरोनामुक्त पाहिजे, जिल्हा कोरोनामुक्त पाहिजे आणि सर्व जिल्हे कोरोनामुक्त झालं तर माझा महाराष्ट्र कोरोनामुक्त होणार आहे. आणि मग महाराष्ट्राचं उदाहरण इतर राज्यांनी घेतलं तर देश कोरोनामुक्त होणार आहे. सुरुवात कोणीतरी करायला पाहिजे, ती सुरुवात महाराष्ट्राने करायला पाहिजे. कारण दरवेळेला आपण म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवतो. ही दिशा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. गाव आपल्याला कोरोनामुक्त हे करावंच लागेल. कृषीचा हंगाम सुरू होतोय. हंगाम सुरू होतं म्हटल्यानंतर मला तमाम शेतकरी दादांना सांगायचं आहे की गेल्याही वर्षी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही मोठा हातभार लावलेला आहात. शेती आणि शेतीविषयक सगळे व्यवहार हे आपण थांबू दिले नव्हते, याही वेळेला थांबू देणार नाही आहोत. मग तुमचे बी बियाण्यांची दुकानं असतील, खतापाण्याची दुकानं असतील, इतर अवजारांची दुकानं असतील, तीसुद्धा आपण इतर काही दुकानं आपल्याला बंद ठेवावी लागली तरी ही दुकानं आपण बंद ठेवणार नाही आहोत. मात्र त्याला थोडंसं एक वेळेचं बंधन ठेवावं लागणार आहे. पण हे करताना कृपा करून गर्दी होऊ देऊ नका. एकतर स्वतः तोंडाला मास्क लावा. ह्या हंगामामध्ये मग नांगरणी असेल, पेरणी असेल, अमुक असेल, तमुक असेल, मग उद्या कापणी होईल, अमुक होईल, मग शेतमजूर इकडे तिकडे यायला जायला लागतील. पण ही सगळी जी वर्दळ आहे ती वर्दळ करताना कोरोनाविषयक ज्या काही नियमावली आहेत त्या कृपा करून पाळा. कारण आपण केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे अन्नदाते आहेत. आणि अन्नदात्याचं जर का आरोग्य बिघडलं तर देशाचं आरोग्य बिघडलं. आपण अन्नदाते आहात, आपण सुरक्षित राहा. आपल्याला संपूर्ण सहकार्य सरकार करतं आहे, सरकार करेल. आपल्या कृषीविषयक ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावरती कोणतीही बंधनं आपण टाकत नाही आहोत. ते सगळे व्यवहार, सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित चालू राहतील. फक्त एकच अट आहे, कृपा करून ही बंधनं पाळा आणि गर्दी होऊ देऊ नका. शेवटी मी एकच सांगेन की ही दुसरी लाट ही अपेक्षेपेक्षा फार मोठी होती. या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक जणांनी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत, कुटुंबीय गमावलेले आहेत, अगदी मित्र परिवारातले काही मित्र गमावलेले आहेत. यामध्ये काही बालकं ही अनाथ झालेली आहेत. काही पालकांनी आपली बालकं गमावलेली आहेत. फार विचित्र आहे, ही साथ फार विचित्र आहे. आणि ही साथ एवढी वाईट आहे की हा म्हणता ओळखीपाळखीची माणसं ही आपल्याला सोडून गेलेली आहेत. यापुढे मात्र असं होऊ देता कामा नये. जी बालकं दुर्दैवाने अनाथ झालेली आहेत त्या बालकांसाठी केंद्र सरकारने एक योजना जाहीर केलेली आहेच. पण तरी देखील आपलं राज्य सरकारसुद्धा एक योजना करते आहे. कोणत्याही परिस्थितीत दुर्दैवाने ह्या बालकांचे पालक जरी त्यांनी गमावलेले असतील तरी त्यांचं पालकत्व हे सरकार घेईल. त्यांची आयुष्यातील वाटचाल ही मात्र आम्ही पोरकी होऊ देणार नाही, अनाथ होऊ देणार नाही. ह्या अनाथ बालकांना जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सर्व पावलोपावली पदोपदी सरकार समर्थपणाने त्यांना साथ देईल. शिक्षण असेल, इतर काही असेल, राहण्याची गोष्ट असेल, काही असेल, ही योजना आम्ही आता तयार करतो आहोत आणि ती योजनासुद्धा आपण लवकरच जाहीर करून त्याची अंमलबजावणी करू. बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दुसऱ्या लाटेवरती आपण नियंत्रण आणतो आहोत. मात्र हे नियंत्रण आणत असताना काही जणं कदाचित कुरबुर करतील. कारण अजून नाईलाजाने आपल्याला हे निर्बंध पुढचे 15 दिवस वाढवावे लागत आहेत. हे वाढवल्यानंतर म्हणजे 15 जूनपर्यंत हे वाढवावे लागतच आहेत. नुसते निर्बंध वाढवत नाही आहोत तर आता आपण जिल्ह्यानुसार आढावा घेऊन काही जिल्ह्यात हे निर्बंध कदाचित कडक करावे लागतील, काही जिल्ह्यात कदाचित हे निर्बंध थोडेफार आपण शिथिल करू शकू. पण या शिथिलतेचा अर्थ
सर्व काही संकट गेले असं समजू नका. गेल्या वेळेला पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मधला जो काळ होता त्याच्यामध्ये मोर्चे, समारंभ, इतर काही गोष्टी, लग्नसराई हे आपण फार मोठ्या प्रमाणावरती नाही म्हटलं तरी झालं. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि नंतर मात्र ती दुसरी लाट अपेक्षेपेक्षा काही पटीत जास्त आली. आता हळूहळू काही लोक सुरू होतील की हे उघडा ते उघडा, अमुक नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू, मग आम्ही बिरोना काय बघणार नाही, हे उघडलं नाही तर आम्ही तसं करू. त्यांना मी सांगतोय, कृपा करून तुम्ही ह्या गोष्टी अशा करू नका. मला पूर्णपणे माहिती आहे की हे संकट फार विचित्र आहे, पण नुसतं हे संकट आता कमी झाले म्हणून घाईगर्दीने रस्त्यावरती उतरू नका. कारण जर का रस्त्यावरती उतरणार असाल तर मी म्हणेन कोरोना योद्धे म्हणून उतरा, कोरोना दूत म्हणून उतरू नका. जरा सरकारला तुम्ही जर का असं सांगणार असाल की अमुक नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू, तर मला नम्रपणाने सांगायचं आहे की कोरोनाची साथ हा सरकारी कार्यक्रम नाही, ही सरकारी योजना नाही. कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही की जिच्या विरोधासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरावं. तर तो जर का आपला गैरसमज असेल तर तो कृपा करून आपल्या मनातून काढून टाका. तो जर का आपला संभ्रम असेल तर मनातून काढून टाका. दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला बघा, ज्या घरामध्ये काही बालकं अनाथ झालेत, काही पालकांची मुलं गेलेली आहेत, हे निर्बंध तर आपण उठवणार आहोतच, पण निर्बंध उठवल्यानंतर सुद्धा घरातील कर्ता गमावलेला आहे त्या कुटुंबाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. तर हे रस्त्यावरती उतरणं म्हणजेच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणं आहे. तर त्या तिसऱ्या लाटेचे आमंत्रक आपण होऊ नका. तिसऱ्या लाटेचे निमंत्रक आपण होऊ नका. कारण माझ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनाचा प्रश्न आहे, आयुष्याचा प्रश्न आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, हे निर्बंध लादणं यासारखं कटू काम दुसरं कोणतं असूच शकत नाही, पण मात्र हे आपल्या आरोग्यव्यवस्थेचं प्रमाण बघून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. अजूनही ऑक्सिजनची व्यवस्था आपण वाढवतोय. मिशन ऑक्सिजन हा एक कार्यक्रम घेतला आहे, जरूर घेतला आहे. काही ठिकाणी आपण प्लांट्स लावायला सुरुवात केलेली आहे, पण छोटे, मध्यम आणि मोठे असे प्लांट लावायला साधारणतः 3 महिने ते 18 महिन्यापर्यंत हा कालावधी लागू शकतो आहे. तो लक्षात घेता आपल्याला फार हळुवारपणाने एक एक गोष्टी ह्या उघडत जाव्या लागणार आहेत. आणि म्हणून आजपर्यंत आपण जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य साहजिकच आहे. हे आपल्यासाठी, आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या मित्रपरिवारासाठी, आप्तसोक्यांसाठी हे मला अपेक्षित आहे. मी अधिक नुसतं निर्बंध लादायचे म्हणून लादणाऱ्यातला नाही, हे पुन्हा एकदा नम्रपणाने सांगतो. मात्र काही वेळेला हा बदललेला विषाणूचा अवतार बघून आपल्याला फार हळुवारपणाने हे निर्बंध उघडावे लागतील. विशेष म्हणजे तिसरी लाट जर का काही तज्ज्ञांच्या मते मुलांमध्ये येणार असेल तर पुन्हा हा काळ शाळा सुरू होण्याचा आहे. हाही एक विचार आपल्याला करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिसऱ्या लाटेचा प्रभाव किंबहुना तिसरी लाट येऊच नये त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की करोनामुक्त गाव ही योजना जर का आपण सफल केली तर तिसरी लाट आपण येऊच देणार नाही. कारण 2 वेळा आपण हे करून दाखवलेलं आहे. पहिली लाटसुद्धा आपण नियंत्रणात आणून दाखवली, दुसरी लाटसुद्धा आपणच नियंत्रणात आणून दाखवली. आता 2 वेळेचा अनुभव लक्षात आल्यानंतर काय केल्यानंतर काय होतं, त्याच्यामुळे काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला चांगलं कळलेलं आहे. आणि ते कळल्यानंतर मला खात्री आहे सगळ्यांनी जर का जिद्दीने ठरवलं की माझं घर मी करोनामुक्त करेन, माझं गाव मी करोनामुक्त करेन, माझा जिल्हा करोनामुक्त करेन, माझं राज्य करोनामुक्त करेन, हा जर का निर्धार आपण केला तर तिसरी लाट आपण येऊ देणार नाही आणि ती येऊ देऊ नका अशी एक विनंती करून तूर्त मी आपली रजा घेतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. समुद्र खवळलेलाच असल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे यांना जेटीवरूनच श्री शिवराजेश्वराचं दर्शन घ्यावं लागलंय. खासदार छत्रपती संभाजीराजे आज मालवण दौऱ्यावर होते. यावेळी ते किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देणार होते. मात्र समुद्र खवळलेला असल्यानं होडी सेवा बंद असून त्यांना जेटीवरूनच दर्शन घ्यावं लागलं. वादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिराचं नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे आले होते. मात्र समुद्र खवळलेला असल्यानं त्यांना त्या ठिकाणी जाता आलं नाही. दरवर्षीप्रमाणे मी
हॉस्पिटलला आज प्रत्येकदा आलोय. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. पहिलं मंदिर शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी बांधलंय. सभामंडप राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बांधला आणि सिंधुदुर्ग किल्ला स्वतः शिवाजी महाराजांनी बांधला तर ज्ञात आहे. आणि एक पेराव देण्याचा प्रकार हा कबीर छत्रपतींची नेहमी होत असतो. त्यासाठी मी आज आलो आणि प्रामुख्याने आज येण्याचं कारण सुद्धा हे आहे की मी गडकोट किल्ल्यांचं संवर्धन होण्यासाठी मी राजदूत आहे, ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि इथं जी पडझड झालेली आहे म्हणजे जी राज सदर नाही जी आपलं सभामंडप आहे तिथे काही खापरा उडवल्या, तिथं काही झाड पडल्या मंदिराला लागून. ते नेमकं काय काय झालंय सगळं पाणी करण्यासाठी मी आलो होतो, पण समुद्र जरासा खवलं रफ आहे म्हणून मी तिथे जाऊ शकत नाही. तिथले जिल्हाधिकारी आणि एसपीचा सल्ला होता की तुम्ही जाऊ नये म्हणून मी दुपारीपर्यंत चान्स घ्यायचा प्रयत्न करणार आहे. जर क्लायमेट व्यवस्थित झालं आणि ती रफनेस कमी असेल तर मी जायचा तिथं प्रयत्न करेन आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी तिथं आलो. जसं आमचं कोल्हापूर आणि इतर कोल्हापूर जसं प्रेम आहे किंवा हक्क आमचा तसं महाराष्ट्रावर आहे. आणि जिथे जिथे किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे, जसं आम्ही रायगड किल्ल्यांचं संवर्धन जतन करतो त्याप्रमाणे इथलं व्हावं हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. जे इथल्या सभामंडपचं जे जीर्णोद्धार करायचा होता मी स्वतः परवानगी आणली पुरातत्व खात्याकडून आणि काम सुरू केलं. आणि वेळ प्रसंगी मी सांगितलं होतं जर काही अडचण आली रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून सुद्धा फंड दिला जाईल. म्हणून मी नेमकं काय काय झालंय आता थोड्या वेळात माझी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा सुरू होईल. त्यासोबत कोण ठरते मला काही घेणं देणं नाही. मी समाजासाठी काम करत असतो. समाजाला जी इच्छा असते त्याप्रमाणे चालतो. शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य 18 पगडात 12 बलुतेदार स्वराज्य निर्माण करून दिलं जसं मराठी सगळं होतं, तर शाहू महाराजांनी बहुजन समाजाला 1902ला आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता. म्हणून माझा आता लढा आहे की बहुजन समाजाला न्याय द्यायचा असेल तर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं. त्यासाठी माझं हे सगळं वाचनालय चालू आहे. पक्ष ही विषय काढला नाही. एका पत्रकाराने मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं लोकांची इच्छा असेल तर आपण बघू, पण माझं प्रामाणिक काम आहे. कोण काय टीका करते हे त्यांचा प्रश्न. मी कोणाच्यावर टीका करत नाही. माझं काम आहे समाजाला चांगली दिशा द्यायला पाहिजे, समाजाला एक न्याय मिळावा म्हणून हा सगळा माझा प्रयत्न चालू. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा सिंधुदुर्ग लाईव्ह. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिविनायक पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग नगरी. 1 आणि 2 BHK फ्लॅट आणि शॉप, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध OC सह. त्याचबरोबर गणेश मंदिर, क्लब हाऊस, गार्डन, जिम, इंडोर गेम्स, सेक्युरिटी, पार्किंग. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिदाता पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग. 1 आणि 2 BHK फ्लॅट, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध. या ठिकाणी आपल्याला मिळेल सिक्युरिटी, प्रशस्त पार्किंग, 24 तास पाणी, वॉल कंपाऊंड, लिफ्ट. 1 BHK फ्लॅट 13,72,000 पासून. अधिक माहितीसाठी संपर्क 7999676767. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नातं विश्वासाचं. मेंबर ऑफ क्रेडाई सिंधुदुर्ग. If you never ride a bullet, you will never be royal. अशा या शांती बुलेट सवारीचा आनंद आता आपण देखील घेऊ शकता. तो सुद्धा फक्त 30,000 रुपयांच्या डाऊन पेमेंटमध्ये. याशिवाय 30,000 डाऊन पेमेंटमध्ये हेल्मेट एकदम फ्री. बुलेटच्या विविध मॉडेल्सची आकर्षक रेंज. विविध कंपन्यांचा फायनान्स उपलब्ध.
इन्शुरन्स आणि रिन्युअल उपलब्ध आणि रोड साईड असिस्टंट, फ्री होम सर्व्हिस, नवीन गाड्यांसोबत 4 सर्व्हिसिंग फ्री. त्वरा करा, गुढीपाडव्यासाठी बुकिंग ओपन. आमचा पत्ता स्वस्तिक मोटर्स, मुंबई गोवा हायवे, पिंगुळी गुडीपूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क सेल्स 83 90 63 15 55 किंवा 96 73 87 55 52. सर्व्हिस 96 73 87 80 09 किंवा 90 67 78 80 09. जब बुलेट चले तो दुनिया रास्ता दे. अस्सल कोकणचा काजू हवाय तर एकच पर्याय, हॉटेल वैभव. वैभव हॉटेलच्या मेनूत अजून एक वैभव, ओरिजिनल कोकण कॅशू नट. कोणतीही अत्याधुनिक प्रक्रिया न करता बनवलेले उच्च प्रतीचे काजूगर अगदी माफक दरात. तळ कोकणच्या लाल मातीतील आपला ब्रँड रुचकर काजूगर, पॉलिश आणि विना पॉलिश दोन्ही प्रकारात अगदी होलसेल दरात उपलब्ध. संपर्क मोहन गवंडे 7588 56 98 61, सदानंद गवंडे 91 58 36 27 26. वैभव उपहारगृह, आई रोड, पिंपळेश्वर समोर, बाजारपेठ, दोडामार्ग. खुशखबर खुशखबर खुशखबर, रेडी मिक्स कॉन्क्रीट आता दोडामार्ग मध्ये. सार्थ इन्फ्रा सोल्युशन. दोडामार्ग मध्ये प्रथमच रेडी मिक्स कॉन्क्रीट, सिमेंट, वाळू, खडी, मजूर या सगळ्यांची जमवाजमव करण्यापासून आता एकदम सुटका. बंगला अथवा बिल्डिंगच्या स्लॅब पासून ते सिमेंट रोड आणि कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम अगदी जलद आणि वाजवी दरात सहज शक्य. आर्य अर्थ मूव्हर्स, जेसीबी आणि डंपर भाड्यानं मिळेल. मागणीनुसार वाळू, खडी मिळेल. संपर्क बाबा टोपले, मोबाईल 94 22 38 18 10. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात या नंतरची बातमी. माझ्या राजीनाम्यानं मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर मी आता राजीनामा देतो असं वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केले. मालवण येथे आलेले संभाजीराजे काय म्हणाले पाहूयात. भूमिका माझी स्पष्ट केलेली आहे, क्लिअर केली आहे. पोरावर एवढी मोठी पत्रकार परिषद झाली आणि काय त्याच्यात बोलायचं, वेगळं काय असलं तर सांग. राजीनामाचा विचारायचं आहे मला. आता विषय क्लिअर आहे की मी देऊन काय आरक्षण मिळणार आहे का, तसं असलं तर आता देतो. भूमिका माझी स्पष्ट केलेली आहे, क्लिअर केली आहे. पोरावर एवढी मोठी पत्रकार परिषद झाली आणि काय त्याच्यात बोलायचं, वेगळं काय असलं तर सांग. राजीनामाचा विचारायचं आहे मला. आता विषय क्लिअर आहे की मी देऊन काय आरक्षण मिळणार आहे का, तसं असलं तर आता देतो. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सिंधुदुर्ग किल्ल्याचे संवर्धन जतन व्हावं यासाठी मी स्पेशल परवानगी घेतली आहे. या संदर्भात आणि झालेल्या नुकसानी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करणार असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी मालवण येथे बोलताना सांगितलं आहे. त्या दृष्टिकोनातून माझं नियोजन होतं की प्रतिकूल परिस्थितीत किल्ल्यातल्या राहणाऱ्या अनेक शेकडो वर्ष ते लोक तिथं राहतात. इमर्जन्सीला आपण कशी मदत करू शकतो. आज माझ्यासारख्याला सुद्धा तिथं मी पोहोचू शकलो नाही सिरफ असल्यामुळं. उद्या अशी जर काही परिस्थिती निर्माण झाली तर आपण काय करता येईल त्यांच्यासाठी, ही सुद्धा माझी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा आणि त्या संदर्भातच माझी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे. आता पावसाळा सुरू झालाय तरी काय मार्ग काढता येईल आणि ते काम कसं पूर्ण करता येईल या दृष्टिकोनातून माझी चर्चा होती. सिंधुदुर्ग किल्ला हा शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला किल्ला आहे आणि त्याला महत्वपूर्ण एक वैशिष्ट्य हे आहे की पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलं. त्याचा सभा मंडप कोल्हापूरच्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बांधला आणि त्यावेळीपासून कोल्हापूरच्या छत्रपतींच्याकडनं नेहमी पेहराव हा तिथं दिला जातो आणि दरवर्षी मी तो पेहराव देण्यासाठी येत असतो. या कोविडच्यामुळे या 1.5 वर्षात मी आलो नव्हतो, मी दौरा आज आखला होता. आणि दुसरं कारण हे होतं की तिथं झालेली नुकसान ते पाहणी करण्यासाठी आलो आणि शिवाजी महाराजांना वंदन करायचं. दुर्दैवाने समुद्र हे रफ आहे म्हणून मी आज काही जाऊ शकलो नाही. आज आता बघू, जर वातावरण व्यवस्थित झालं तर मी जाईन. पण
एकंदरीत त्या किल्ल्याचं संवर्धन जतन व्हावं म्हणून मी एक स्पेशल परमिशन घेतलेली आहे. ते म्हणजे रायगड प्राधिकरण जे आमचं संवर्धन जतन चालू त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला घेतलाय. पण जिल्हाधिकारी मागच्या वेळी म्हटले होते की ते आम्हीच आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या सभामंडपचं जीर्णोद्धार करू. म्हणून मी शांतपणे काय बोललो नाही. ठीक आहे म्हटलं. मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे आणि त्या किल्ल्यात काय सुविधा करता येईल आपल्याला. बाकी किल्ल्याला जसं मी नेहमी मदत करत असतो, पण सोलापूरचा ह्या संस्थांच्या हद्दीतला हा किल्ला होता म्हणून त्यात माझी जबाबदारी असं वाटते म्हणून मी आज हा दौरा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली, देवगड व वैभववाडी नगरपंचायतीला प्रत्येकी 5 अशा प्रकारे 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुपूर्द केलेत. महाभयंकर लाट आलेली आहे आणि या लाटेला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रसादजी लाड यांच्या माध्यमातून अनेक उपाययोजना केल्या जातात. त्याचप्रमाणे आमदार साहेबांनी कणकवली, देवगड आणि वैभववाडी या 3 नगरपालिकेला 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याचा शब्द दिला होता आणि त्यांनी त्या सत्यात उतरलेला आहे. 15 कॉन्सन्ट्रेटर कणकवली नगरपंचायतच्या सभागृहात आलेले आहे आणि बरोबरच साहेब जी कमतरता होती कॉन्सन्ट्रेटर म्हणजे ऑक्सिजनची एवढी तुटवडा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे की रात्री आम्हाला साहेब झोपायला 2-2, 3-3 वाजतात की ऑक्सिजनमुळे पेशंट दगावत आहे. प्रशासनाचं कोणतंही बदल किंवा कोणतेही नियोजन अजिबात नाही आहे आणि त्यातून आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी किंवा पक्षाने भरपूर मदत केली. आमदार नितीनजी राणे साहेबांनी सुद्धा भरपूर मदत केली आणि हे तुम्ही आज देताय 15 कॉन्सन्ट्रेटर खरोखरच चांगल्या वेळेला आपल्याला उपयोगी येत आहे. कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून 30 बेडचा आपण कोविड सेंटर उभं केलेलं आहे. अत्याधुनिक सेवा सर्व साहेब त्यांना दिलेले आहेत. पेशंटना अक्षरशः 8 दिवसात पेशंट बरे होऊन आपल्या कोविड सेंटर मधून घरी जात आहेत. आता आपण दुसरं पाऊल उचलत आहे. 100 बेडचं कोविड सेंटर कणकवली नगरपंचायत उभं करते. तिथे सुद्धा सर्व सोयी देणार आहोत. खाण्या जेवणाची सोय साठी सुद्धा म्हणजे हॉटेलमधला आपण जेवण देतो त्यांना पेशंटना अशी सोय केलेली. औषधं सुद्धा आपण गव्हर्नमेंटची घेतलेली नाही. जी प्रायव्हेट कोविड सेंटर औषधं देतात तर त्या औषधांमध्ये 8 दिवसात पेशंट बरा होतो आणि गव्हर्नमेंटची आपण औषधे दिल्यानंतर त्या पेशंटला 17-18 दिवस लागतात बरे व्हायला. त्याच्यामुळे ती सुद्धा आपण औषधं त्यांना देतोय. तर या निमित्तानं आपण 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा नेहमीच मुंबईसारख्या शहराशी कनेक्टेड राहिलेला आहे. मुंबईमधला चाकरमानी हा गावाकडे राहण्यासाठी येतो किंवा एखादं संकट मुंबईमध्ये येतो तेव्हा त्याला गावाकडे स्वतःचा आसरा वाटत असतो. अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्गच्या प्रशासन यंत्रणेने वयस्कर येणारी लोक गावाकडे मुंबईहून येणाऱ्या लोकांची व्यवस्था करणं ही त्यांची जिम्मेदारी आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री फक्त फोटो सेशन करण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये येतात. प्रशासन संपूर्ण हतबल झालेलं आहे. प्रशासनाने ह्या कोकणामध्ये ज्या कोकणाने शिवसेनेला प्रत्येक वेळी भरभरून दिलं त्या शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेची निराशा केली. मग ती निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला असेल, तोक्ते वादळाच्या वेळेला असेल, कोविडच्या काळात असेल, हा सर्व जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आहे. भ्रष्टाचार हाच एक यांचा उद्दिष्ट आहे आणि भ्रष्टाचाराच्या पलीकडे यांना काहीही दिसत नाही. या जिल्ह्यामध्ये आमच्या असलेल्या नगरपालिका, आमचे असलेले आमदार सन्माननीय नितेश राणे आणि सन्माननीय खासदार सन्माननीय राणेसाहेब यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला जी काही मदत होऊ शकते ही सरकारपेक्षा निश्चितपणे जास्त प्रमाणात मदत होते असा माझा दावा आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा.
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला. समुद्र खवळला, जेटीवरूनच घेतलं शिवराजेश्वराचं छत्रपती निदर्शन. आणि राणेंचा तिसरा पुत्र म्हणून जबाबदारी घेणार, प्रसाद लाड यांचा विश्वास. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सुंदर घराचं आणि देदीप्यमान उद्योग व्यवसायाचं स्वप्न साकार करूयात. गोव्याच्या सीमेवर साकारलेल्या दोडामार्ग मधल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये. सिद्धेश अपार्टमेंट्स राज हाऊस रिअलेटरचा दोडामार्गच्या मध्यवर्ती शहरात साकारलेला एकमेव कमर्शियल गृह प्रकल्प. प्रशस्त पार्किंग सह सर्व सोयींनी युक्त सज्ज असलेला गृह आणि शॉपिंग प्रकल्प. बँका, संस्था, डॉक्टर, हॉस्पिटल, कॉर्पोरेट बिझनेस ऑफिस, गोडाऊन यासाठी सुद्धा गाळे आणि जागा उपलब्ध. बस स्टँड, तहसीलदार, प्रशासकीय कार्यालय, नगरपंचायत, मुख्य बाजारपेठ अवघ्या 2 मिनिटांवर. अवघ्या 12 लाखांपासून शॉप तर 15 ते 20 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. फ्लॅटची हवेशीर रचना, 24 तास पाण्याची सोय. मुंबई पुण्यातल्या चाकरमान्यांसाठी सेकंड होमची सुवर्ण संधी. प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र बाल्कनी. उच्च दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेलं लिफ्ट सह बांधकाम. फ्लॅट्स आणि गाळे भाड्यानं देऊन उत्पन्न मिळवण्याची ही मोठी संधी. गुंतवणुकीची प्रमुख बलस्थानं मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, हापसा आणि सावंतवाडी मेजर सिटी अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस्ट रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट आदी विकेंड स्पॉट अवघ्या 15 ते 60 मिनिटांच्या अंतरावर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आणि कलंगूट, बागा, शिरोडा, बेळागर हे समुद्र किनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. दोडामार्ग मुख्य बाजारपेठ आणि महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर साकारलेल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये साकार करा आपल्या सुंदर घराचं आणि व्यावसायिक गाळ्याचं स्वप्न. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क 98 690 15 731 आणि 98 212 89 675. आमचा पत्ता राज हाऊस रिअलेटर्स, बस स्टँड जवळ, गोवा रोड, दोडामार्ग. वैभवशाली वैभववाडीत SP असोसिएट्स घेऊन आलेत नवा गृह प्रकल्प. सिद्धिविनायक अपार्टमेंट 1 BHK 2 BHK फ्लॅट अवघ्या 15 लाखांपासून सुरू.
सदनिकांसह दुकान गाळेही उपलब्ध, दर्जेदार बांधकाम असलेला गृह प्रकल्प, सर्व वित्तीय संस्थांच्या कर्जाची सोय, 24 तास पाणी, शेड आच्छादित टेरेस, ॲल्युमिनियम पावडर कोटिंग स्लाइडिंग विंडो, वुडन फ्रेम सहित आकर्षक मुख्य दरवाजा, ग्रेनाइट किचन प्लॅटफॉर्म आणि स्टील ग्रेनाइट डोअर विंडो फ्रेमिंग, 2x2 व्हेट रिफाईड फ्लोरिंग, WC बाथरूम साठी 7 इंच उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स, किचन साठी ओट्यासमोर 7 फूट उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स, किचन ओटा स्टील सिंक, 1 बेसिन आणि बाथरूम साठी मिक्सर आणि WC साठी कॉक, कन्सिल्ड इलेक्ट्रिक फिटिंग, हॉस्पिटल काही मिनिटांच्या अंतरावर, शाळा कॉलेज बँका आणि सरकारी कार्यालय बस स्टँड हाकेच्या अंतरावर. वैभववाडी बाजारपेठेत आपल्या हक्काचं घर आजच बुक करा, तेही SP असोसिएट्स कडेच. साईट पत्ता वैभववाडी फोंडा रोड, मच्छी मार्केट शेजारी, वाभे वैभववाडी. बुकिंग साठी पत्ता SP असोसिएट्स ऑफिस, आरा विद्यालय समोर, तळेरे, कोल्हापूर महामार्ग, वैभववाडी. प्रोप्रायटर सूर्यकांत धावले. 9421 92 93 19. प्रवीण अमृते 97 66 24 14 11. आता वाट कसली पाहताय? आपल्या स्वप्नातील घर आजच बुक करा. खमंग क्रिस्पी चिवड्याचं वैभव, चविष्ट चटकदार बिया भाजीचं वैभव, कोकणी गोमंतकियांचं वैभव आणि खवय्यांच्या पहिल्या पसंतीचं वैभव. घरगुती सात्विक चवीची 1983 पासूनची परंपरा. नाश्त्याचे चमचमीत पदार्थ आणि फराळाच्या क्रिस्पी मेजवानीसह घरगुती स्पेशल आम्रखंड आणि श्रीखंड. वैभवची अफलातून टेस्टी बिया भाजी, खमंग खुसखुशीत चिवडा म्हणजे प्रत्येकाची पहिली पसंती. कोकण आणि गोमंतकियांना आपल्या चवीचं वेळ लावणाऱ्या वैभव उपहारगृहाला एक वेळ अवश्य भेट द्या. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा चवचा खाल. वैभव उपहारगृह, गांधी चौक, बाजारपेठ, दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोप्रायटर मोहन गवंडे. 9158 36 27 26. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4300 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर, अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. कॅथोलिक धनवर्षा ठेव 999 दिवस, व्याजदर 10.15%. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या.